सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात आतापर्यंतच्या महत्त्वाच्या 100 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेणार आहोत। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये जागा वाटपावरून आता बैठक वर्षामध्ये झाली। नाशिकची जागा राष्ट्रवादीला तर ठाण्याची जागा शिंदेंना देण्यास तिन्ही पक्षांची सहमती। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच। महायुतीच्या बैठकीत रत्नागिरी सिंधुदुर्गवरून अद्याप तोडगा निघालेला नाही। महायुतीमधून पालघर मतदारसंघात राजेंद्र गावित कमळावर निवडणूक लढवणार। महायुतीच्या बैठकीत निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती। हिंगोलीतून हेमंत पाटलांची उमेदवारी रद्द। बाबूराव कदम कोहळीकर हिंगोलीतून शिंदेगडाचे नवे उमेदवार। पाटलांच्या उमेदवारीला विरोध झाल्यानं शिंदेंवर उमेदवार बदलण्याची नामुष्की। निवडणुकीत पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करणार। जाहीर उमेदवारी रद्द केली याची खंत राहील। शिंदेगडाच्या हेमंत पाटील यांची प्रतिक्रिया। यवतमाळ वाशीमधून भावना गवळी यांचा पत्ता कट। हेमंत पाटलांची पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी जाहीर। यवतमाळ आणि वाशीमध्ये भावना गवळींचे कार्यकर्ते आक्रमक। भावना गवळींना उमेदवारी नाकारल्यानं कार्यकर्त्यांची भावना गवळींच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी। महायुतीत वाशीम लोकसभेचा तिढा असतानाच भावना गवळींच्या उमेदवारीसाठी कार्यकर्ते आक्रमक। उमेदवारी घोषित न झाल्यास सामूहिक राजीनामे देणार शिंदे पदाधिकाऱ्यांचा इशारा। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर शिवसेनेचा दावा कायम। आज उदय सामंत यांनी बोलावलेल्या बैठकीकडे लक्ष। एकनाथ खडसे भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण। कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेणार। दिल्ली दौऱ्यानंतर सुरू असलेल्या चर्चांवर खडसेंचं स्पष्टीकरण। अकोल्यातून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आज नामांकन अर्ज दाखल करणार। वंचितचे कार्यकर्ते शक्ती प्रदर्शन करणार। अमरावती लोकसभा मतदारसंघातून रिपब्लिकन सेनेचे उमेदवार आनंदराज आंबेडकर उमेदवारी अर्ज मागे घेणार। अमरावतीत आनंदराज आंबेडकर वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा देणार। काँग्रेसचे अभय पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार। अकोल्यामधून अभय पाटील आज उमेदवारी अर्ज भरणार। नाना पटोले उपस्थित राहतील। महायुतीत हिंगोलीतून हेमंत पाटलांचं तिकीट कापल्यानंतर बाबूराव कदम कोहळीकर आज उमेदवारी अर्ज दाखल करतील। मुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहतील। अमरावती मतदारसंघातून नवनीत राणा आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। उपमुख्यमंत्री फडणवीसांसह बावनकुळे उपस्थित राहतील। अमरावतीतून नवनीत राणांच्या विरोधात प्रहारकडून दिनेश बोब यांना उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे। बच्चू कडूंकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करत नवनीत राणांवर हल्लाबोल। आमदार बच्चू कडू यांना धमकीचं पत्र। प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून अमरावतीच्या सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। भाजपचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर आज नांदेडमधून उमेदवारी अर्ज दाखल करणार। उपमुख्यमंत्री फडणवीस बावनकुळे उपस्थित राहतील। महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर आज बुलढाण्यातून नामांकन अर्ज दाखल करणार। आदित्य ठाकरे रोहित पवार अंबादास दानवे उपस्थित राहतील। संजय निरुपम यांची काँग्रेसमधून हकालपट्टी। पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी निरुपम यांचं निलंबन। तर निरुपम आज पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करणार। गोंदियाच्या सडक अर्जुनीमध्ये काँग्रेस उमेदवार प्रशांत पडोळे यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। सभेला रोहित पवारांची उपस्थिती। नागपूरच्या रामटेकमध्ये अपक्ष उमेदवार किशोर गजभिये यांना वंचितचा पाठिंबा मिळाल्यानं वाढली काँग्रेसची डोकेदुखी। या निवडणुकीमध्ये काँग्रेसला मतविभाजनाची भीती। भंडाराच्या लाखणीमध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आणि मोठ्या संख्येनं पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची हजेरी। पुण्याच्या शिरूरमधील इंद्रायणी मेडिसिटीमध्ये प्रकल्पावरून आता शिवाजीराव आढळराव पाटील आणि अमोल कोल्हेंमध्ये वाद। प्रकल्पाची घोषणाच प्रत्यक्षात प्रकल्प न आणल्याची आढळरावांची टीका। तर संबंधित प्रकल्पाचा सुतोवाच अजित पवारांनी केल्याचं अमोल कोल्हेंचं उत्तर। काँग्रेसच्या रश्मी बर्वेंच्या जात वैधता प्रमाणपत्र रद्द प्रकरणावर आज हायकोर्टात सुनावणी येण्याची शक्यता आहे। खोटे जात प्रमाणपत्र लावल्यामुळे बर्वेंची उमेदवारी रद्द झाली होती। राजू शेट्टींना सोबत घेण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून मशाल चिन्हावर न लढण्याचा निर्णय। संजय राऊतांचं स्पष्टीकरण। अतिशहाणा त्याचा बैल रिकामा। धैर्यशील मानेंची राजू शेट्टींवर टीका। ठाकरेंनी हातकणंगलेतून सत्यजित पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर मानेंचं हे टीकास्त्र। उद्धव ठाकरेंनी स्वतःची कबर खोदलेली आहे। अल्पशा सुखासाठी ठाकरे कायमचे दुःखात गेले। गिरीश महाजनांचा टोला। कोरोना काळातील औषध घोटाळ्याचं प्रकरण बाहेर येतंय। बाप बेटे आता जाणार। नारायण राणेंकडून नाव न घेता उद्धव ठाकरेंवर आणि आदित्य ठाकरेंवर टीका। 23 नेत्यांनी भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये उडी मारली। 3 पक्ष आणि 1 परिवार फोडला तरी भाजपला उमेदवार मिळत नाही। भाजपची एकच पॉलिसी, आमच्यासोबत या नाही तर जेलमध्ये जा। आदित्य ठाकरेंचा हा घणाघात। बीड लोकसभेची निवडणूक लढण्यावर ज्योती मेटे ठाम। तर शरद पवार गटाकडून लोकसभा लढवण्याची विचारणा झाल्याची मेटेंची माहिती। सुप्रिया सुळे आणि शरद पवारांना आता पराभूत करणं हा एकच आपला भाजपचा हेतू आहे। पवार विरुद्ध पवार लढत ही दुर्दैवी बाब आहे। युगेंद्र पवारांकडून बारामतीत सुप्रिया सुळेंचा प्रचार। शरद पवारांच्या सावत्र भावाचा अजितदादांना पाठिंबा। अजित पवार सुनेत्रा पवार हेच आमचं कुटुंब। घरावर बोर्ड लावत पांडुरंग पवारांनी अजितदादांना पाठिंबा दर्शवला।
ठाकरे गटाच्या काही मतदारसंघात काँग्रेस प्रचारापासून अलिप्त. सांगली, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मतदारसंघामध्ये काँग्रेस प्रचारापासून आता अलिप्त राहणार. देशातील वंचितचा विचार केवळ मोदींनी केला. नाटकबाजांच्या नाटकाला कोणी विचारत नाही. देवेंद्र फडणवीसांचा टोला. निलेश लंकेंनी इंग्रजी आणि हिंदीमध्ये बोलून दाखवलं तर अर्ज आपण भरणार नाही. सुजय विखे पाटलांचं निलेश लंके यांना आव्हान. तर समाजकारणामध्ये भाषेचा प्रश्न येत नाही. निलेश लंकेचा सुजय विखेंवर पलटवार. अहंकार दाखवू नका, नाहीतर तुमचे 12 वाजवल्याशिवाय राहणार नाही. सुजय विखेंच्या लंकेंवरील टीकेवर रोहित पवारांचं उत्तर. 9 एप्रिलला शिवतीर्थावर या. काय घडलंय, काय घडतंय हे सांगायचंय. मनसेची सोशल मीडियावर पोस्ट. गुढीपाडवा मेळाव्यानिमित्त मनसेकडून पोस्टर जारी. कल्याणमध्ये महायुतीचा उमेदवार जास्त मताधिक्यानं निवडून येईल. महाविकास आघाडीच्या मुद्द्यावर लोकांच्या समोर जाणार. खासदार श्रीकांत शिंदेंची स्पष्टोक्ती. दिंडोरी लोकसभेमधून आता महाविकास आघाडीमध्ये बंड होण्याची शक्यता. जेपी गावित यांनी घेतली शांतिगिरी महाराजांची भेट. तर माकपचे जेपी गावित दिंडोरीमधून लोकसभा लढण्याची शक्यता. स्वरूप जानकर माढ्यामधून रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात लोकसभा निवडणूक लढवणार. स्वरूप जानकर महादेव जानकरांचे पुतणे. पालघर लोकसभेची बहुजन विकास आघाडी आता जो उमेदवार देणार आहे तोच 100% निवडून आणणार. बहुजन विकास आघाडीच्या जितेंद्र ठाकूर यांचं वक्तव्य. राज्यात उद्यापासून 4 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज. हवामान विभागाची माहिती. कोकण मराठवाड्यासह पाऊस पडण्याची शक्यता. मुंबईहून कर्जतला जाण्यासाठी आणखी एक रेल्वे मार्ग तयार होणार आहे. येत्या काही वर्षामध्ये हार्बर मार्गावरील सीएसएमटीवरून पनवेल मार्गे आता कर्जत गाठणं शक्य होणार आहे. पश्चिम रेल्वेवरील प्रवासासाठी आता वातानुकूलित लोकलला पसंती आहे. उष्णता वाढू लागल्यानं पश्चिम रेल्वे प्रवाशांचा वातानुकूलित एसी लोकलला पाठिंबा. अंधेरी सबवे अंदर देखील पाण्याखाली राहण्याची शक्यता आहे, कारण मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचं काम पुढच्या वर्षी होणार आहे. मुंबईत केल्या जाणाऱ्या नाले सफाईला सुरुवात. छोटे मोठे नाले भूमिगत गटारातील गाळ काढण्यासाठी कार्यादेश. यावर्षी एकूण 10,21,781.92 मेट्रिक टन गाळ काढण्याचं लक्ष्य आहे. दरवर्षी पावसाची कृपादृष्टी असणारा पश्चिम महाराष्ट्र यंदा टँकरग्रस्त. पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या 4 जिल्ह्यांमध्ये 364 टँकरना पाणीपुरवठा सुरू आहे. नवी मुंबईकरांवरील पाणी कपातीचं संकट टळलंय. पाणी जपून वापरण्याचं पालिकेकडून आवाहन. नवी मुंबईतील महिलेस फोनवर ईडी कारवाई करून अटक करण्याची धमकी. फायनान्स मिनिस्ट्रीच्या बनावट पत्राचा आधार घेत धमकी देऊन उकळलेत 80 लाख रुपये. मुंबई विमानतळावरून 1 कोटी रुपयांचं सोनं जप्त. मुंबई कस्टम विभागाची मोठी कारवाई. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं पनवेल तालुक्यामध्ये पोलिसांचा रूट मार्च पाहायला मिळाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या नेतृत्वात शहरात रूट मार्च. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. संयुक्त अरब अमिरातीला आता 10,000 टन कांदा निर्यात करण्यास केंद्र सरकारची परवानगी. आरटी अंतर्गत प्रवेशासाठी शाळांचा प्राधान्यक्रम निश्चित. शिक्षण विभागाकडून मार्गदर्शक सूचना. भंडाऱ्याच्या पौनिक जलशुद्धीकरण केंद्रामध्ये वायुगळती. 8 कर्मचाऱ्यांसह 3 नागरिकांना श्वसनाचा त्रास. दोघांवर सध्या उपचार सुरू. संत श्री बाळूमामा यांच्या जयंतीनिमित्त भंडारा उधळून साकारलं एक चित्र. सातारा ते पाटणमधील संदीप डाकवे यांनी साकारलंय अनोखं चित्र. नंदुरबारमधून भारत मुक्ती पार्टी लोकसभेच्या रिंगणात उतरणार. आदिवासी बांधवांच्या समस्यांसाठी रोहिदास वळवी उमेदवारी अर्ज दाखल करणार. नंदुरबारमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी आयोजित प्रशिक्षणाला तब्बल 258 कर्मचाऱ्यांची दांडी. 11,000 कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात येणार. धुळे जिल्ह्यातील शिरपूर वाघाडीमध्ये कोळी समाजाची बैठक संपन्न. नंदुरबार लोकसभा निवडणुकीसाठी आदिवासी कोळी समाजाचा उमेदवार देणार. बैठकीत निर्णय. लोकसभा निवडणुकीमुळे नंदुरबारमधील सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीची तारीख बदलली. 8 एप्रिलला आता 15 ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत निघणार. धुळे शहरात पोलिसांकडून नाकाबंदी करत वाहनांची चोख तपासणी. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव नगर परिषदेतील 8 गावातील नागरिक मतदानावर बहिष्कार घालणार. आमगाव नगर परिषदेचा 10 वर्षांपासून प्रश्न प्रलंबित असल्यानं नागरिकांची भूमिका. भंडारा गोंदिया मतदारसंघात 19 एप्रिल रोजी मतदार जागृती करण्यासाठी स्वीप सेलची मतदान जनजागृती. नाशिकमध्ये लोकसभा निवडणुका आणि सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्रसाठ्याची शोध मोहीम. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिल्यात सूचना. यवतमाळमध्ये आतापर्यंत 38 लाख रुपये जप्त. तर जिल्ह्यामध्ये 24 चेकपोस्ट आणि 45 भरारी पथकांची तैनाती. आगामी सण आणि महोत्सवांसाठी मालेगाव प्रशासनाकडून खबरदारी. महानगरपालिका आयुक्त रवींद्र जाधव यांनी घेतली विभाग प्रमुखांची आढावा बैठक. जळगावच्या अमळनेरमधील डांगरी गावातील ग्रामस्थाक्रमक. गावच्या पुनर्वसनासाठी जलसमाधीचा इशारा.
धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा धरणामधून 250 दशलक्ष घनफूट पाण्याचा विसर्ग होणार. पांझरा नदी काठावरील गावांना पाणी मिळणार. बीडच्या परळीमधील शासकीय कार्यालयात पिण्याच्या पाण्याची सोय नाही. अधिकाऱ्यांकडून स्वतःच्याच पाण्याची सोय, मात्र कर्मचारी आणि कामासाठी आलेल्या नागरिकांची सोय नाहीये. नंदुरबारच्या शहादा तालुक्यात बोगस बियाण्यांची सर्रास विक्री. सावळदा गावात बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचं नुकसान. लातूर महानगरपालिकेची शहर बस सेवा 10 दिवसांपासून बंद आहे. गेल्या वर्षभरामध्ये 20 लाख महिला आणि मुलींनी मोफत प्रवास केल्यामुळे मनपाकडे आता 2.5 कोटी थकले. साताराच्या बामणोली बाजारपेठेत माकडाचा धुमाकूळ. वन विभागानं माकडाचा बंदोबस्त करण्याची मागणी. भंडारा जिल्ह्यातील उकारामध्ये बैलांवर लंपी आजाराचा प्रादुर्भाव. पशुपालकांना काळजी घेण्याचं आवाहन. पुण्यातील खेड तालुक्यात बियाण्यांच्या दुकानामध्ये शेतकऱ्यांची गर्दी, तर जिल्ह्यात अनेक महिन्यांपासून युरिया खताचा तुटवडा निर्माण होता. वाशिमच्या पोहरादेवी यात्रेची तयारी पूर्ण. जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा. 17 एप्रिल रोजी रामनवमी यात्रा महोत्सव. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीचा वज्रलेप निखळला. पुरातत्व विभागाचा दावा फोल ठरला. अवघ्या 2 वर्षातच पिंडीची झीज झाली. बीड पोलिसांची नगर. कर्कश आवाज करणाऱ्या दुचाकीस्वारांवर पोलिसांनी तब्बल 350हून अधिक सायलेन्सर आणि फॅन्सी नंबरवर केली कारवाई. जळगावच्या जामनेरमधील तोंडापूर परिसरात अंजनाच्या झाडाची अवैध कत्तल. तातडीनं अवैध वृक्षतोड थांबवण्याची वृक्षप्रेमींची मागणी. वाशिमच्या साखरामधील जिल्हा परिषद शाळेतील तब्बल 18 विद्यार्थ्यांची नवोदयसाठी निवड. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद शाळेची उत्तम कामगिरी. प्रयागराजच्या धर्तीवर होणार नाशिकमध्ये कुंभमेळ्याचं नियोजन. 2027-28 मध्ये होणाऱ्या सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडून नियोजनास प्रारंभ. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये दौऱ्यावर आहेत. बिहारच्या जोईमध्ये मोदींची जाहीर सभा होईल, तर पश्चिम बंगालच्या कूचबिहारमध्ये जाहीर सभेचं आयोजन. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. वायनाडमधून मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणामध्ये ते उतरले. यंदाची लोकसभा निवडणूक म्हणजे लोकशाही आणि संविधानासाठीचा लढा. लोकशाही वाचवण्यासाठी आमचा लढा. राहुल गांधींची प्रतिक्रिया. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोइत्रा यांच्या विरोधात ईडीकडून हवाला प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल. पैशांच्या बदल्यात प्रश्न विचारल्याच्या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ईडीला संशय. अरविंद केजरीवालांच्या अटक कारवाई विरोधात दाखल याचिकेवर न्यायालयानं निर्णय राखून ठेवला. केजरीवाल यांच्या वतीनं ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी, तर ईडीच्या वतीनं अतिरिक्त सॉलिसिटर जनरल SV राजू यांच्याकडून जोरदार युक्तिवाद. तुरुंगात रवानगी झाल्यापासून केजरीवाल यांचं वजन घटलं. सुमारे 4.5 किलोनं वजन कमी झाल्याचा आम आदमी पार्टीचा आरोप. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आपचे नेते 7 एप्रिलला जंतर मंतरवर उपोषण करणार. आप खासदार संजय सिंह यांना कोर्टाकडून नियम अटी लागू. प्रचारात दिल्लीच्या दारू घोटाळा प्रकरणी वक्तव्य करण्यास मनाई. संजय सिंह यांना पासपोर्ट देखील जमा करावा लागणार. रामायण या मालिकेमध्ये प्रभू श्रीरामांची भूमिका करणारे अभिनेते अरुण गोविल यांच्यावर 14 लाख रुपयांचं कर्ज. उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या शपथपत्रातली ही माहिती समोर. बॉक्सर विजेंदर सिंह यांचा काँग्रेसला रामराम. विनोद तावडे यांच्या उपस्थितीमध्ये विजेंदर सिंह यांचा भाजपमध्ये प्रवेश. विकासासाठी आणि लोकांच्या सेवेसाठी भाजपमध्ये प्रवेश केल्याची प्रतिक्रिया. अजित पवार गट कोर्टाच्या आदेशाचं पालन करत नाही. अजित पवार गटाच्या विरोधात अभिषेक मनु सिंघवींची याचिका. घड्याळ वापरण्याबाबत कोर्टाच्या आदेशाचं पालन होत नसल्याचा मनु सिंघवींचा आरोप. वकील कपिल सिब्बल यांच्या मागणीनंतर ईव्हीएम संदर्भातील याचिकेवर 10 एप्रिलला सुनावणी. ईव्हीएमद्वारे आता मत नोंदवलं की नाही याची पुष्टी होत नसल्याचा याचिकेत उल्लेख. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना यांची यूथ आयकॉन म्हणून आता नियुक्ती करण्यात आली आहे. खुराना यांच्या नियुक्तीसंदर्भातील व्हिडिओ आयोगाकडून शेअर करण्यात आला. अभिनेत्री कंगना राणौतचा डोर टू डोर प्रचार. लोकसभा निवडणुकीसाठी मंडीतून भाजपकडून कंगना राणौत रिंगणात आहे. बिहारमध्येचे माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी गेल्या 6 महिन्यांपासून कॅन्सरग्रस्त. सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती.